आज तू हा संदेश ऐकत आहेस, याचाच अर्थ हा आहे की तुझ्या मनामध्ये खूप सारे दुःख, खूप साऱ्या वेदना या दडलेल्या आहेत, ज्या तुला आतून खूप त्रास देत आहेत. त्यामुळेच आम्ही हा संदेश तुझ्यासाठीच पाठवलेला आहे. हा संदेश तू पूर्ण ऐक, तुझे मन हलके होऊन जाईल. बाळा, तुम्ही बाहेरून खूप शांत, खूप आनंदी दिसता, पण आतून मात्र तुटत चाललेला आहात. लोकांमध्ये राहूनही तुला खूप एकटेपणा जाणवत आहे. तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे, पण तुझ्या मनामध्ये वेदनांचे वादळ सुरू आहे. आणि म्हणूनच आज आम्हाला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. तुझ्या थेट मनाशी आम्हाला बोलायचे आहे. कारण या जगाला तुझ्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत, तुझ्या मनातील ती आर्त किंकाळी ऐकू येत नाही, पण आम्हाला ते सर्व दिसते, ऐकू येते. या जगाला तुझ्या शांततेमागची वेदना कळत नाही, पण आम्हाला ती तुझी वेदना कळते. बाळा, तुम्ही रात्री शांत बसून विचार करता, माझेच आयुष्य इतके कठीण का आहे? मी इतके प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही? मी सगळ्यांसाठी चांगले करतो, तरी लोक माझ्याशी असे का वागतात? बाळा, हे प्रश्न तुझ्या मनात असे उगाचच आलेले नाहीत. तुझे मन आता खूप थकलेले आहे. या जगाच्या ढोंगीपणामुळे, या जगाच्या स्वार्थीपणामुळे. आणि म्हणूनच आज आम्ही तुझ्यासोबत बोलण्यासाठी तुला आमच्या या संदेशापर्यंत घेऊन आलेलो आहोत. कारण तुम्ही तुमच्या स्वतःला खूप एकटे समजू लागलेला आहात. या दुःखाच्या दरीमध्ये, या नकारात्मक विचारांच्या दरीत तुम्ही अडकत चाललेला आहात. यामुळेच आम्हाला तुझ्यासोबत थोडे बोलायचे आहे. कारण तुम्ही तुमच्या स्वतःला खूप कमी समजू लागलेला आहात. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडले, ज्यांनी तुला दुखावले, ज्यांनी तुझा विश्वास तोडला, ज्यांनी तुझी किंमत जाणली नाही, ज्यांनी तुझ्या काळजीची, तुझ्या प्रेमाची किंमतच जाणली नाही, हे सगळे आम्ही पाहत आहोत. या गोष्टींच्या आघातामुळे तुम्ही कितीतरी वेळा मनातल्या मनात रडला, लोकांसमोर हसत राहिला, पण एकटे असताना मात्र तुमचे डोळे नेहमी पाणावतात, हे आम्ही पाहतो. बाळा, तुम्ही आम्हाला म्हणता की स्वामी, मी इतका शांत का झालेलो आहे? कारण आता तुझे मन खूप काही सहन करून खूप थकलेले आहे. आता पूर्वीसारखे तुम्ही लगेच कोणावरही विश्वास ठेवत नाही. तू तुझ्या स्वतःलाच तुझ्या आतमध्ये बंद करून घेतलेले आहेस. पण बाळा, ही परिस्थिती कायमची राहणार नाही. आज आम्ही तुला सांगतो की तुझ्या आयुष्यात आता बदलाची वेळ जवळच आली आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत रडला, त्या गोष्टी एक दिवस तुझ्या चेहऱ्यावर हसू आणतील. ज्यांनी तुला कमी लेखले, तेच लोक तुझ्याकडे आश्चर्याने पाहतील. कारण आम्ही तुझ्या आयुष्यात शांतपणे काम सुरू केलेले आहे. तुला कदाचित काही दिसत नसेल, पण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ ही येतेच. बाळा, तुम्ही खूप चांगले आहात. तुझे मन खूप स्वच्छ आहे. तू कोणाचे वाईट कधीच मनापासून इच्छित नाहीस. पण या जगात चांगल्या मनाच्या लोकांनाच जास्त परीक्षा द्याव्या लागतात, कारण त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष असते. तुझ्यामध्येही एक विशेष शक्ती आहे, फक्त ती तू अजून ओळखलेली नाहीस. तू हार मानण्याचा अनेकदा विचार केलास. कधी कधी तुला वाटले आता काहीच शिल्लक उरलेले नाही. पण बाळा, जर खरेच काहीच उरले नसते, तर आज आम्ही, तुझी ही आई, तुझ्याशी बोलायला आली नसती. तुझ्या आयुष्याचे सुंदर पान अजून लिहायचे बाकी आहे. तुझ्या नशिबामध्ये अजून खूप काही चांगले आहे. फक्त तू एक गोष्ट कर,
स्वतःवरचा विश्वास तू कधीच सोडू नकोस, कारण तुझ्या स्वतःवरचा विश्वासच तुझे आयुष्य तेजोमय बनवणार आहे, हे लक्षात ठेव. त्यामुळे तुझ्या स्वतःवर असाच विश्वास ठेव. तुझे सर्व कल्याणच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, लोकांकडे, त्यांच्या बोलण्याकडे, त्यांच्या वागण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. लोक तुला समजून घेणार नाहीत. काही जण तुझ्या शांततेचा चुकीचा अर्थ काढतील, पण तू शांत राहा, कारण प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नसते. कधी कधी वेळच उत्तर देत असते. तू फक्त वेळेवर सर्व काही सोडून दे आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा. तुझ्या मनाची शांतता तू जप, तुझे कल्याण होईल. बाळा, या लोकांसमोर तू कधीच रडू नकोस. त्यांना तुझे दुःख तू सांगू नकोस, कारण लोक तुझ्या समोर एक आणि तुझ्या पाठीमागे एक असे वर्तणूक करतात. तुझ्या समोर ते तुझे सांत्वन करतात आणि तुझी पाठ फिरतात, तुझ्यावरच हसतात. त्यामुळे लोकांसमोर तू कधीच रडू नकोस. तुझे दुःख तू त्यांना सांगू नकोस. तुला जर कधी रडू वाटत असेल, तुझे मन तुला जर कधी मोकळे करू वाटत असेल, तर तुझ्या या आईसमोर तू आमच्या समोर येऊन बस आणि रड. तुझे मन तू मोकळे कर. तुझ्या मनातील सर्व तू आम्हाला सांग, कारण आम्ही तुझे सर्व काही अगदी शांतपणे काळजीपूर्वक ऐकत असतो. बाळा, आज तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही जसे आहात तसेच खूप मौल्यवान आहात. तुला स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत झगडायची गरज नाही. जे तुझी किंमत ओळखतील ते तुझ्या सोबत राहतीलच, आणि जे फक्त तुझा कामापुरता उपयोग करायला आले होते ते हळूहळू तुझ्यापासून दूर होत जातील. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आमचे लक्ष, आमची नजर नेहमी तुझ्यावर असते. बाळा, ही वेदना कायमची नाही. हा संघर्षही कायमचा नाही. तुझे हे अश्रूही कायमचे नाहीत. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, त्या कठीण काळानेच मला मजबूत बनवले. म्हणूनच आता स्वतःला दोष देणे तू थांबव. भूतकाळाच्या जखमा पुन्हा पुन्हा उघडणे थांबव. तुझे आयुष्य अजून संपलेले नाही. उलट आता खऱ्या सुरुवातीची वेळ आलेली आहे. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत. तू पडशील तेव्हा तुला उचलण्यासाठी, तू रडशील तेव्हा तुला शांत करण्यासाठी, आणि ज्या वेळेस तुम्ही हरवाल तेव्हा तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. काळजी करू नकोस. फक्त तू आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. दररोज स्वतःला सांग, मी एकटा नाही, माझे स्वामी नेहमी माझ्यासोबतच आहेत. हे वाक्य तुझ्यामध्ये नवीन शक्ती निर्माण करेल. तुझ्या मनात जी इच्छा आहे, जी तू कोणाला सांगितलेली नाहीस, ती इच्छा आमच्यापर्यंत आधीच पोहोचलेली आहे. योग्य वेळ येताच मी तुला त्याचे उत्तर देईन. फक्त तू संयम ठेव. घाई करू नकोस. स्वतःला कधीच कमी समजू नकोस, कारण तुझे भविष्य तुझ्या भूतकाळापेक्षा खूप सुंदर असणार आहे. त्यामुळे आजपासून एक नवीन सुरुवात कर. जुन्या वेदनांना सोडून दे. मनामध्ये आशेचा दिवा पुन्हा लाव, आणि जेव्हा जेव्हा तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा तुझे डोळे बंद करून आमचे नाव घे. मी तुझ्या जवळच असेन, कारण आम्हाला तुझ्यासोबत बोलायचे होते, आणि तू आमचे बोलणे अगदी शांतपणे आणि पूर्ण विश्वासाने ऐकलेस. याचे फळ तुला नक्कीच मिळणार. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहील. काळजी करू नकोस. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल
तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.